नमस्कार, आप देख रहे हैं सत्यवार्ता टीवी न्यूज। सत्यवार्ता टीवी न्यूज में आपका स्वागत है। आइए नजर डालते हैं आज के मुख्य समाचारों पर। 16 सोमवार व्रत उद्यापन सत्यनारायण महापूजा के साथ साथ बड़े हर्षोल्लास के साथ मनाया गया जन्मदिन। बता दें, काल्हेर गांव में जयवंत पाटिल जी के निवास स्थान पर पिछले 16 वर्षों से सोमवार व्रत उद्यापन और सत्यनारायण महापूजा का आयोजन किया जाता है। इस वर्ष जयवंत पाटिल जी के पुत्र भाजपा भिवंडी तालुका ग्रामीण दक्षिण मंडल अध्यक्ष, भाजपा युवा मोर्चा ठाणे जिला ग्रामीण अध्यक्ष डॉक्टर श्रीधर जयवंत पाटिल का जन्मदिन बड़े हर्षोल्लास के साथ मनाया गया। बता दें, माजी केंद्रीय पंचायती राज राज्य मंत्री कपिल जी पाटिल सत्यनारायण महापूजा में आकर सत्यनारायण भगवान का दर्शन कर आशीर्वाद लिए और श्रीधर पाटिल जी को जन्मदिन की शुभकामनाएं दिए। इस अवसर पर कई पदाधिकारी, आजी माजी सरपंच, उप सरपंच, ग्रामस्थ मंडल के साथ साथ जयवंत पाटिल जी के नात, रिश्तेदार, मित्र परिवार ने आकर दर्शन कर आशीर्वाद लिए और श्रीधर जी पाटिल को जन्मदिन के उपलक्ष्य में इन्हें पुष्प गुच्छ देकर जन्मदिन की शुभकामनाएं दिए। सगळ्यात आधी आपल्या सगळ्यांच्या वतीने श्रीधर पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो। दिवसेंदिवस त्यांची प्रगती व्हावी अशा प्रकारचा आशीर्वाद परमेश्वर त्यांना देवो अशी परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करतो। आणि आज जयवंत पाटील यांनी जे 16 सोमवाराचा उपवास केलेला आहे त्याचं उद्यापन आज आहे। खऱ्या अर्थाने जयवंत पाटील सारख्या सहकार्याने आतापर्यंत 16 वेळा या 16 सोमवाराचं व्रत केलेलं आहे। हे खरं बघायला गेलं तर विश्व रेकॉर्ड होतं तशा प्रकारचा हा रेकॉर्ड आहे। आणि निश्चितपणाने शिवभक्त असल्यामुळे शिवशंभूच्या प्रेरणेमुळे आतापर्यंत 16 वेळा त्यांनी हे व्रत केलं। शिवशंभूंचा आशीर्वाद त्याच्यावर, त्यांच्या कुटुंबावर निश्चितपणाने आहे। त्यामुळेच त्यांची खऱ्या अर्थाने प्रगती होत आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही। मला विश्वास आहे की येणाऱ्या काळामध्ये 25वा 16 सोमवार ही आपण याच ठिकाणी साजरा करू अशी अपेक्षा त्यांच्याकडनं ठेवायला काही हरकत नाही। कारण शेवटी देवाच्या भक्तीमध्ये लीन झाल्यानंतर फक्त माणूस स्वतःच्या पुरता विचार न करता समस्त समाजामध्ये परमेश्वराच्या आशीर्वादाने चांगले दिवस कसे येतील, संतुलन कसं राहील याच्यासाठी ते प्रयत्न करत असतात। आणि म्हणून परमेश्वर त्यांना आशीर्वाद देत असतो। मला विश्वास आहे येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणाने ह्या व्रताच्या माध्यमातून ते अजून जास्त मोठ्या प्रमाणात व्रत करून समाजाची सेवा घडवतील अशा प्रकारचा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो। नॉनव्हेज खाणाऱ्या माणसांना बऱ्याच लोकांना जमत नाही, पण त्याच्यात वगळता मी तालुक्यामध्ये एवढी वर्ष बघतो की जयवंत काका आणि 16 सोमवार हा समीकरण फार जुळून आलेलं आहे। आणि बऱ्याच वर्षापासून ते 16 सोमवाराचा उपवास करतात। आणि आपण बोलतो ना की हर हर महादेवाची त्यांच्यावरती तशी कृपाही राहिली आहे। आणि प्रत्येक त्यांचा उपवास 16 सोमवार संपताना नेहमी जिल्हा परिषद इलेक्शन अचूक त्याच वेळेला येते। हा फार मोठा योगायोग आहे। आणि त्यांचा विजय होतो, कारण त्यांच्या समोर मी एकदा लढलोय पंचायत समिती, तेव्हा 16 सोमवाराचा इफेक्ट एवढा आहे की माझ्यावरती 600चा लीड पडला काल्हेरमध्ये। 17 आमच्या सदस्य असताना सुद्धा तर ही खरोखर त्या वर्षाची महादेवाची म्हणजे शक्ती आहे, ताकद आहे। वारंवार आपल्याला कलियुगातही दाखवत असते। आणि आपण प्रत्येक वेळी खरोखर म्हणजे उपवास त्या माणसाने त्या मनापासून केलं पाहिजे आणि ते जयवंत काका नेहमी करतात। आणि आजच्या दिवशी म्हणजे योगायोग असा आहे की या 16 सोमवारच्या दिवशी त्यांचे चिरंजीव श्रीधर यांचाही जन्मदिवस आहे। म्हणजे आपण बोलतो ना की दुधामध्ये जशी शर्करायुक्त प्रकार हा आजचा दिवस घडलेला आहे। आणि खरोखर या कुटुंबाने नेहमी चांगल्या कामामध्ये उत्स्फूर्त लोकांना सहकार्य केलेलं आहे। कुठल्याही काळात त्यांच्या हातून विधायक काम करावे आणि जनसेवेसाठी त्यांनी व्रत घेतलेलं आहे ते उर्वरित आयुष्यभर त्यांनी करत राहावं। आणि आता त्यांनी 16 सोमवारानंतर त्यांचा उद्याचा दिवस त्यांच्या स्वातंत्र्याचा आहे।
अहो त्यांनी सर्व मित्रांना घेऊन त्यांचं एकत्रित करावे अशा आजच्या दिवशी त्यांना मला शुभेच्छा असतील आणि परत एकदा त्यांना त्यांच्या निरोगी आयुष्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबाने घेतलेल्या समाजसेवेचा वसा अशाच प्रकारे पुढे जावं अशी त्यांना सदिच्छा देतो आणि शुभेच्छा देतो. धन्यवाद. इसी तरह सबसे पहले खबरों को देखने के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब करें, लाइक करें, शेयर करें. धन्यवाद.